नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं सर्वोच्च शिखर सर करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. विनोदाचे विविध टप्पे सर करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचा जंगी स्वागत आहे. कौतुकाचा आलेख नेहमी चढता ठेवणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. वर्ल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सई तामणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, पोलीस स्टेशन मधल्या सिनियर ज्युनियर लव्ह स्टोरी मध्ये आज दिला जाणार आहे रजेचा अर्ज. चला बघूया तो मंजूर होतोय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. मॅडम, जय हिंद मॅडम. अगं हे माझ्या प्रेमा, हे तुझी माझी जोडी जमली ग, अशी चक्कास पोरगी पटली. हे तुझी माझी जोडी जमली ग, कशी चक्कास पोरगी. जय हिंद मॅडम. जय हिंद, जय हिंद मॅडम. काय करताय मॅडम? तुम्ही घरी नाही गेलात तुम्ही? नाईट शिफ्ट होती ना मिस्टर पृथ्वी तुमची? नाही नाही, घरीच चाललो होतो, पण म्हटलं जाता जाता आधी तुम्हाला भेटून जावं. मला नाही नाही, पुढे 1 महिना भेट होणार नाही ना. का? गावी चाललोय, UPSCची एक्झाम द्यायची आहे, गावी जाऊन अभ्यास करणार आहे. 1 महिन्याची सुट्टी घेतली आहे. 1 मिनिट, तुम्हाला कोणी कळवलं नाहीये का? मी नामंजूर केली आहे तुमची ती सुट्टी. नाही, माहीत आहे मला. 3 वेळा तुम्ही माझा अर्ज फेटाळलात, म्हणून मी डायरेक्ट डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग, होम मिनिस्ट्रीला अर्ज केला. त्यांनी मंजूर केलाय. काय मला आहे ना, काय पण करून UPSC क्रॅक करायचीच आहे. प्रमोशन मिळवायचं आहे मला यावर्षी. नाही, पण माझं काय म्हणणं आहे मिस्टर पृथ्वी, तुम्ही इथे करा ना अभ्यास, माझ्या केबिन मध्ये करा. मी घेते ना तुमचा अभ्यास आणि मी टॉपर आहे माझ्या बॅचची. गरजच नाहीये तुम्हाला त्यासाठी गावी जाण्याची. गरज आहे मॅडम. मला एकांत पाहिजे, मला शांतता पाहिजे अभ्यास करण्यासाठी. मला प्रमोशन पाहिजे. आयुष्यभर कुठल्या तरी चौकीचं हेड बनून नाही राहायचं, SP व्हायचं आहे मला. हे बघा मिस्टर पृथ्वी, तुम्हाला जर प्रमोशन मिळवायचं असेल तर त्यासाठी अनेक मार्ग आहेतच की. मी शिफारस करते तुमची. आणि माझ्या नवऱ्यासाठी तेवढं मी करू शकते. मॅडम, मी तुम्हाला 100 वेळा सांगितलंय, आपल्यात तसं काय नाही. तुम्ही माझ्या सिनियर आहे, मी तुमचा ज्युनियर आहे, तेवढंच. आणि राहिला प्रश्न शिफारसीचा, मला त्याची गरज नाही. मी माझ्या मेरिटवर जिंकीन. असं काय करताय तुम्ही? महिनाभर मी काय करायचं तुमच्याशिवाय? तो तुमचा प्रश्न आहे मॅडम. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच आहात मिस्टर पृथ्वी. तुम्हाला का कळत नाहीये? आता ना मला माझ्या उत्तराला प्रश्न विचारावा असं वाटतोय की का वागताय तुम्ही असं माझ्या बरोबर? तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी गावी जाताय, पण इथे माझी परीक्षा होणार आहे. तुम्हाला कसं कळत नाहीये? मॅडम, तुम्हाला चालत असेल तर मी तुमचा पेपर सोडवायला तयार आहे. अरे, नाही चालणार. पुरवण्या संपतील पण शाही संपणार नाही. काय बडबडताय? कळतंय तुम्हाला? बोला, काय काम काय आहे? बोला तुम्ही. काही नाही मॅडम, एक कपल आहे, ते रेल्वे स्टेशनवर भांडत होतं. ती पोरगीनं डायरेक्ट ट्रॅकवर उतरली आणि तिनं ट्रेन अडवली. जाम धिंगाणा घालत होती. बोलवा बोलवा. त्यांना घेऊन बोलो, ए चला या रे आतमध्ये. बबलू, बबली छोड़ मेरे को. बबलू रुकना रे. मैं तेरे को बोला छोड़ पहले. ए बबलू रुक. हाथ छोड़ पहले तू. तू रुकना यार. मैं नहीं रुकेगा. ये मैं तेरे से बहुत प्यार करती है रे. ए मैं तेरे से प्यार नहीं करता. चल. ए बबलू. आता काय रे? काय बोलते ती? प्रेमाची भीक मागते ना तुझ्याकडे. लाज नाही वाटत तिला? नाही म्हणतोयस तू? का नाही म्हणतोस? नकार द्यायला लाज नाही वाटत तुला? तुझ्या तर आता मॅडम हो मॅडम, त्याला का मारताय मॅडम? ये लगा क्या रे तेरे को? ये लगा क्या रे?
मॅडम त्याला कोण आहे तो, काय केलं त्यानं, काहीतरी माहित आहे का, त्याचा गुन्हा तरी कळलाय का, मारायचं कशाला, तो कोण आहे माहिती आहे, ओळखतो मी त्याला, यो बबलू आहे बबलू, यो तिकडे आपलं JK चौक आहे ना तिकडे पाकिट माराय यो का रे, ए पाकिट मारायचं ना तिथलं त्यो, नहीं नहीं साहब अभी नहीं मारता, बाकी सब छोड़ दिया साहब मैंने. कानकन मारीन, ओळखत नाही बाई मी तुला. आणि ही त्याच्यावर असती साथीदार आहे त्याची, ही बबली आहे, ही चेन स्नॅचिंग करती. नहीं साहब मैं अभी नहीं करती, छोड़ दिया मैंने. मैं अभी गजरा बेचती, गजरा. ही खोटं बोलती आहे, दोघं पण खोटं बोलतात. मला तुम्हाला सांगितलं होतं ना रे, सार्वजनिक ठिकाणी तमाशा नको म्हणून. काय गोंधळ घातलास तू. नहीं 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 साहब रुक रे बबली. नहीं साहब सुनो ना, काय गोंधळ बिंधळ नाही घातला आपण साहब, माझी काय चूक नाही. मैं साहब सब छोड़ने वाला है साहब. ये बबली है ना, बबली ने तमाशा किया साहब, मैंने कुछ नहीं किया साहब. एक मिनिट. काय गए ट्रॅकवर का उभी होती, जीव जड झालाय का ग तुला. ए रडतेस का, बोल. मैडम ये बबलू है ना, बबलू अपनी जान है, जान. आपल्याकडे आला आणि आपल्याला बोलला आपण बिझनेस मध्ये पार्टनरशिप मारूया म्हणून. मी पाकिट मारतो, तू चैन मार म्हणून. आपण JK चौकात राज करू, राज. मी बोलली मॅडम, मी बोलली मॅडम. आणि आता येऊन मला बोलतोय मला सुधारायचं आहे, मला 10वीची परीक्षा द्यायची आहे, शिकायचं आहे, मोठा आदमी व्हायचं आहे म्हणून. मॅडम आपल्याला वाटलं रात्री टाकून बिकून आला एकदम, सकाळी झाल्यावर फ्रेश बीश होईल डोक्यातून, या सगळं भूत जाईल म्हणून सकाळी बॅग घेऊन निघाला मॅडम. मी उतरलो ट्रेनच्या ट्रॅकवर, मी थांबवलंय मॅडम. ये बबलू सुन ना, ये बबलू मैं बहुत प्यार करती रे तेरे मैं को. तेरे से प्यार नहीं करता रे ये बबलू सुन ना यार. बबली. आपल्या हात असं काय नाही आहे बबली. ये बबलू. मैडम ये मत मार मैडम, अपनी जान है, जान. जय हिंद मेरे दो. तुझ्या तर मॅडम जरा आवरा स्वतःला, का मारताय त्याला. का नको मारू त्याला, पूजा करू त्याची. गया वया करते ती पोरगी, भीक मागते प्रेमाची, सांगते जाऊ नको म्हणून तरी जातोय तो. त्यानं का जाऊ नये. वाऱ्यावर सोडून निघून चाललाय तो, तिला वाऱ्यावर सोडतोय तो. तुझ्यात हे बघा गाठ माझ्याशी आहे. जर 10वीची परीक्षा दिली 5.5 झाला सर बघ. मॅडम काय बोलताय, काय प्रॉब्लेम आहे. त्या पोराला द्यायची 10वी. तुला शिकायचं आहे ना, हा. शिक, मी तुझ्या पाठीशी आहे, काय घाबरू नको, तू बिंदास शिक. हातात कलम घ्या आणि सगळी कलम शिक, काय तुला करायचं ते कर, बिंदास, घाबरू नको कोणाला. अरे परीक्षा द्यायची तुला, इकडे मॅडम परीक्षा द्यायची तुला. हा, देणार. 10वीची परीक्षा द्यायची. देणार काय ना. व्हायचंय परीक्षा देऊन, काय व्हायचंय, इन्स्पेक्टर व्हायचंय. हा, इन्स्पेक्टर. थोबड बघितल्या आरशात, झिपऱ्या केस बघितलेस. येस कापल तो, बारीक करायला आणि पोलीस होईल. तू हो रे, तुला इन्स्पेक्टर व्हायचं, तू ही SP हो, तू एका जिल्ह्याचा SP, मी एका जिल्ह्याचा SP हो. तू लाज कशी वाटत नाही रे तुम्हा लोकांना, लाज कशी वाटत नाही. मैडम अपनी जान है यार. तुम्हाला काहीच वाटत नाही का रे. मुलींच्या भावनांशी खेळताना लाज नाही वाटत तुम्हाला. खरं आहे मॅडम, पण माझं थोडं वेगळं आहे. मी मुलींच्या भावनांशी कधीच खेळत नाही, मी भावनाच्या मुलांशी खेळतो. ओ मोरे, भावना बोपचे माझे शेजारी राहते 503, मी 502 मध्ये. साहेब तिचा नवरा ना अबुधाबीला आहे, अबुधाबीला. अबुधाबी हा अबुधाबी. तेच अबुधाबीला आहे. ते तिला ना 2 छोटी पोरं आहेत, 2 जोडी. ते बॅटिंग करतात आणि मी विकेट किपिंग करतो. जरा शांत राहा मोरे. नाही, खेळतो तर खेळतो, नाही का सर. मग नाही कोण म्हटलंय, थांबावाय जरा. विकेट किपर आहे ना मी. हो मॅडम, काय करताय तुम्ही, का मारताय त्याला. जरा डोकं वापरा मॅडम. एक पोरगा त्याचं आयुष्य सुधारायला निघालाय, स्वतःचं स्वप्न पूर्ण करायला निघालाय, तुम्ही का अडवताय त्याला. कुठनं काढला यो विषय, पोरींच्या भावना नसल्या तसल्या. ये साहब, कोण आहे रे. साहब मैं बोली. ये साहब अपनी चावी के साथ स्वप्न नाही काय पूर्ण करू शकत तो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी चावीला सोडायची गरज आहे काय रे. खरं आहे, छावीला सोडायची नसते, धरायची असते. अरे लेट बी क्लिअर मॅडम प्लीज. कसं आहे, वरवर पाहता चावी आणि छावी या 2 शब्दामध्ये एका अक्षराचा फरक असतो. चावी फिरवून टाळं मारता येतं आणि छावीला फिरवून ना शायनिंग मारता येते. चावी जर सापडली नाही ना तर टाळं तोडावं लागतं, आणि छावी जर सापडली नाही ना तर ठरलेलं लग्न मोडावं लागतं. चावीचे तसे 2-3 सेट असतात ना, तसे छावीचे जर 2-3 सेट असते ना तर छान मजा आली. मोरे, भरताय तुम्हाला वाटेल ते बोलताय, तुम्हाला कळतंय का बोरे.
देऊन आण तरी. चल्ली जीभ लावली टाळायला, काही बडबडताय? ए तुझ्या तर ए छावीला सोडून जायचं नाही, आधीच सांगते. गाठ माझ्या कळलं ना, काही परीक्षा बिरीक्षा द्यायला गावाला बिवाला जायचं नाही, कळलं? आधीच सांगते. नहीं सुनो ना मैडम, प्लीज प्लीज मैडम, एक बात सुनो मैडम, ये मेरा चावी नहीं है मैडम, ये बबलू नहीं है, मेरा चावी नहीं है, ये वन साइड प्यार करते हैं मेरे पे, मेरा कुछ नहीं है. बबली आपल्यात असं काय नाही आहे यार बबली यार. सहज बोलता रे तुम्ही पुरुष, सहज बोलता. आपल्यात तसं काही नाहीये. एकदाही विचार करत नाही समोरच्या मुलीचा, तिच्या काळजाला काय सर्रे पडत असतील, एकदाही विचार करत नाही तुम्ही. वा ना मा. ए बस झाली नाटकं, बस झाली तुझी. काही 10वीची परीक्षा बिरीक्षा द्यायची नाही, कळलं ना? हे सगळं सोडायचं. हे 10वीची परीक्षा बिरीक्षा भूत काढून टाकायचं डोक्यात ना, आणि हिला घेऊन जायचं आणि चोऱ्या करायच्या. होय, बरं आहे ना मॅडम, काय झालंय तुम्हाला? मी हेच सांगणार. अहो, पोलीस आहे तुम्ही सांगताय त्यांना चोऱ्या माऱ्या करायला. मी सांगणार. मी आपण लोकांना कायदा पाळायला शिकवलं पाहिजे. कायदा पाळायचा ना, वायदा कोण पाळणार? ये बबलू चल. कुठे जायचं नाही आधीच सांगून ठेवते. ऐक, तू तिला प्रॉमिस केलेलं ना, हा? की आपण दोघं मिळून राज्य करू चौकावर, सगळं प्रॉमिस केलं ना, मग राहा ना एकत्र. राहा ना एकत्र, एकत्र अभ्यास करा, एकत्र मोठे व्हा, एकत्र आयुष्य घडवा ना. प्रॉब्लेम काय आहे? ऍक्च्युली ना मला PhD करायची आहे कशात? प्रेमात. मला प्रेमात ना डॉक्टरेट मिळून ना मला डॉक्टर खेळायचं आहे. मॅडम तुम्ही मला साथ द्याल? लाद देऊ? साथ नाही, लाद देऊ. जरा बसा ना शांत, माझा डोकं तापलंय अजून, नका ना तापवू. मैडम मैडम तू जायचं नाही कुठे, सांगून ठेवते तुला आधीच. मैडम सुनो ना, मेरा 6:32 का लास्ट गाड़ी है, वो गया तो नहीं मिलेगा गाड़ी मेरे को ये मैडम. बबलू मत जाना यार. मैं जाएगा, ये बबलू मत जाना यार. मैं जाएगा बबली. जाना है तेरे को, जाने का है, तेरे को जाना है. जाने का है. मेरे लाश पे से जा. शर्म नहीं आया तेरे को? शर्म नहीं आया? शर्म नहीं सुन ना बबली यार, सुन ना. तू लाश पे से जाता है, बबलू नहीं जाता. बबली सुन ना यार, बबली माझं ऐक ना यार बबली. मला या प्यार बिल के चक्कर में नहीं पड़ना है बबली. ये बबलू. मेरे को सिर्फ अभ्यास करने का यार बबली, सुधारने का यार बबली. ए बाजूला, बाजूला. उसको बोलना मैडम यार. काय करायचं तुला? अब अभ्यास करायचा. 10वीची परीक्षा द्यायची आहे ना? बस खाली बस, खाली बस. न्यूटनचा 3rd लॉ ऑफ मोशन सांग. मॅडम त्याला माहित असणार आहे. every action has equal and opposite reaction. ये बघितलं काय, याचा काय पण बोलतो आहे. ये काय पण नाही बोलायचं, हे येडा झाला यार. हे तो बरोबर बोलतोय मॅडम. काय करताय, कळतंय तुम्हाला काय? वासाठी पडली त्या न्यूटन वरती का? मला तोंडावर नेहमी पाडतो माहितीये. काय झालं? मला इक्वल रिॲक्शन कधी मिळत होतं, अपोजिटी मिळते माहितीये. मोरे जरा शांत बसावा. मॅडम तुम्हाला कळतंय का त्यानं आत्ता काय केलं तुम्हाला? मॅडम एका पाकिट मारायला न्यूटनचा 3rd लॉ ऑफ मोशन माहित आहे, म्हणजे त्याला खरंच शिकायचं आहे. त्याला शिकू द्या मॅडम. मॅडम ही संधी आहे आपल्याकडे. एका गुन्हेगाराला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायची संधी आहे मॅडम. त्याला जाऊ द्या मॅडम त्याची गाडी आहे, 5 मिनिटात त्याला जाऊ द्या. हे साहब क्या बोल रहा है यार तू? क्यों बोल रहा है ये सब साहब तू? ये जाएगा, सीखेगा, बड़ा आदमी होएगा, मग आम्हाला घास पण नाही टाकणार, मला माहित आहे. अरे म्हणजे तुम्ही उद्या ACP झालात तर मला पण घास नाही टाकणार? काय JK चौकातले पोलीसवाले आहे तुम्ही? काय भाषा आहे ही? तुम्ही काय त्याच्यासारखं बोलताय नाही, मॅडम? म्हणजे आता तुम्ही माझे ज्युनियर आहात, तर आताच तुम्ही मला भाव देत नाही, माझं ऐकत नाही, तर उद्या तुम्ही मोठ्या हुद्द्यावर गेलात तर मला विसरणार तुम्ही मिस्टर पृथ्वी. नाही मॅडम. मैडम मेरा 5 मिनट में गाड़ी है, मेरे को जाने दो ना मैडम. मैंने कुछ नहीं किया है ये मैडम. मत जाना यार. मैं जाएगा. ये बबलू रुक ना. ये देख 10 दिन के बाद अपना मेरा बर्थडे है 10 दिन के. ये तू मेरा बर्थडे भूल गया क्या? तेरे को याद नहीं है क्या मेरा बर्थडे है? तेरे को याद नहीं है क्या? याद नहीं है क्या मेरा बर्थडे? मैं यार टोकाची है जो तेरे पे टोकाचं प्रेम करती है. तुझं प्रेमच नाही आहे रे बबलू. मेरे को छोड़. माझा बर्थडे कधी असतो? माझा बर्थडे कधी असतो मिस्टर पृथ्वी?
माझ्यावर कुठनं आलं? तेरे को मेरा बर्थडे याद नहीं है क्या? काय तोंड करताय मॅडम? मला ना माझा बर्थडे कधी असतो? 29 ऑगस्ट 1989 अगं बाई. वाडिया हॉस्पिटल हा, हा. वॉर्ड नंबर 32 अरे बापरे. 7.5 पाऊंड. जन्माला आल्यानंतर नाक नाही म्हणून सगळी धावपळ सुरू झाली. नंतर कळलं की गालाच्या आत दबलेली आहेत ती. तुम्हाला कसं माहिती माझा बर्थडे हे एवढं सगळं तुम्हाला कसं माहिती? अहो, तुमचाच काय, ज्यांच्यावर माझं एकतर्फी प्रेम आहे त्यांचाही वाढदिवस मला माहिती आहे. हा. म्हणजे 25 जून सांगली. 8 ऑगस्ट अगं बाई. धनकवडी. बाई. बर्थडे अच्छे लगते हैं मुझे. मोरे, तुमच्या बायकोचा बर्थडे कधी असतो? ते एक वा तिकडे. ये मी जान प्लग करतायत. वा तिकडे. मोरे मोरे मला काही ऐकायचं नाही आता. नाही, मला तुम्ही कुणाला कुठे पाठवणार नाही, कोणी कुठे गावी जायचं नाही, परीक्षा द्यायला. याला 8 टाका. नाही 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 मोरे, तुम्ही त्याला आत नाही टाकू शकत मॅडम. तुम्ही सगळे नियम पायदळी तोडवताय. मी नियम पायदळी तुडवेन, नाहीतर नियमांना कुशीत घेईन. माझं पाळण्यातलं नाव नियम आहे. जरा गप राखीव व्हायचं. थांबा ना मोरे थांबा ना. माझं नका ना डोकं फिरवू. 2 मिनिटं शांत बसा तुम्ही. ही माझी ऑर्डर आहे. इट्स अन ऑर्डर. तुम्ही त्याला 8 टाका. तुम्ही जरी त्याला आत टाकलं तरी मी त्याला जामीन देईन मॅडम. का? कारण त्यानं काहीच गुन्हा नाही केलाय. तो फक्त शिकायचं म्हणतोय मॅडम. आणि शिकणं गुन्हा नाही मॅडम. समाजात प्रत्येकाला संधी मिळायला पाहिजे शिकायची. त्याला ती मिळते, त्याला ती पुरी करू द्या. चांगले माणूस आहे मॅडम तुम्ही. तुम्ही नेहमी मला शिक्षणाचं महत्त्व सांगताना आज तुम्ही त्याच्या शिक्षणाच्या विरोधात उभं राहताय. अहो शिकू द्या की त्याला शिकू द्या. त्याला समाजभान येऊ द्या. त्यानं ठरवू द्या. त्यानं कुणासोबत संसार करायचा, काय काम करायचं ती. अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना भारतरत्न मिळाला ते काय म्हणाले? ते म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि हिचं काय ऐकतं? अगं तू पण शिक की त्याच्यावर. हा? नाही. तू का नाही अगं सावित्रीमाईंनी, ज्योतिबा फुलेंनी सगळ्यांना शिक्षणासाठी दारं उघडी केली आहेत. आज आमच्या मॅडम शिकूनच मोठ्या झाल्या ना, इन्स्पेक्टर झाल्या. मग तू पण शिक की, टीचर हो, इन्स्पेक्टर हो, काय वाटेल ते हो की. शिक की. शिकायला काय हरकत आहे मॅडम? तुम्ही तरी सांगा की. साहब, मेरे को सीखने को आएगा क्या? काय को नहीं आएगा? आएगा ना तेरे को. मेरे को तुला शिकायचंय ना? हाँ, मेरे को तू सीखना शिक. है. हा. हिला सोबत घेऊन जा. दोघं एकत्र मिळून शिका. एकत्र मिळून अभ्यास करा. एकत्र राहा आयुष्यभर. सोडून जाऊ नको तिला. आणि तिला 10वीच्या परीक्षेला बसावा. अरे मॅडम मी पहिली पास नाही, 10वी किती डायरेक्ट भेटेगी. ये बबलू, मी करेन ना अभ्यास तुझ्यासाठी. मी तुझ्यासाठी काही पण करीन. चल. चप्पल. सॉरी. चल. थैंक यू साहब. थैंक यू मैडम. थैंक यू. साथ में जाती है. हाँ. तंबाखू पण. काय बोलली ऐकलं? मी तुझ्यासाठी काय पण करीन. बोलली. एकतर्फी प्रेमाची ताकद काय असते ना, तुम्हा पुरुषांना कधीच कळणार नाही. लक्षात ठेव. खरं आहे मॅडम, माझ्या एकतर्फी प्रेमाची ताकद तुम्हाला कधीच कळली नाही. पण ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी तुम्ही नक्की म्हणाल, वा क्या ताकद आहे. वरचा ओठ थरथरतोय. त्या ताकद आहे काय बघा आधी. आहे ताकद, बोलायची ताकद आहे तुमच्यात. वय बघा, म्हातार चढ लागलाय नुसता. मोरे, तुमची टोपी आणि काठी सोडली ना तर सगळं रिटायर झालंय. प्रेम करतायत. मॅडम मेरे उसूल. मोरे निघा. ऐका मी पण. तुमची सुट्टी नामंजूर केली मी. हा? नाही जायचं तुम्ही. मॅडम मी बोलेन वरिष्ठांशी. असं नका करू. इथे जास्त मला गरज- महिन्याभर सुट्टी दिली. आता तुम्ही काय? वा 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 वा, बहारदार परफॉर्मन्स. अतिशय इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आणि तुम्ही नेहमीच खूप छान परफॉर्म करता. मजा आ गया. बघा हसरसे काय म्हणतात प्रसादा. मस्त विषय होता आणि अशा पद्धतीने तो एकतर्फी प्रेमाच्या आड शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचा जो प्रयत्न होता तो फार उल्लेखनीय होता.
संपूर्ण महाराष्ट्राचं एकतर्फी नाही दुतर्फी जिच्यावर प्रेम आहे आणि जिचं महाराष्ट्रावर दुतर्फी प्रेम आहे असं कोण आहे आणि तिचा वाढदिवस कधी असतो माहिती आहे? नाव तर सांगा. हा तिच्यावर महाराष्ट्राचं आणि तिचं महाराष्ट्रावर प्रचंड प्रेम आहे. तिचं नाव आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा. तिचा वाढदिवस असतो 19 ऑगस्ट 2018. येस 19 ऑगस्ट 2018. येस येस. मजा आली. वंडरफुल. वा 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 क्या बात है प्रसन्ना. सई 19 फेब्रुवारी 1966 चिपळूण. मोरे मला असं वाटतं की एकतर्फी नाही दुतर्फी आहे आणि ते प्लॅटॉनिक आहे आणि माझंच नाही अख्ख्या महाराष्ट्राचं तुमच्यावर प्रेम आहे आणि हे प्रेम असंच उत्तर उत्तर वाढत जाऊ दे अशी मी देवाचरणी प्रार्थना करते. ड्रामा प्लस प्रबोधन हे खूप लिथल कॉम्बिनेशन आहे आणि हे सर्रास आपल्या मंचावर बघायला मिळतं. तर याचं श्रेय आपल्या मेकर्सनं जातं आणि मला असं वाटतं की त्यांच्यासारखे इंटेलिजंट तेच आहेत आणि म्हणून आपला मंच एवढा उत्तरोत्तर प्रगती करतोय आणि इतकं प्रेम त्याला मिळतं. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मस्त आणि या प्रहसनात ॲज अ फॅन ॲज अन ऑडियन्स आम्ही सगळ्यात बेसबरीने वाट बघतो ती स्लो मोशनची. Yes. आणि तो आजचा पीस पण कमाल होता. मँडी खूप मस्त केलंस, मजा आली. येस खूप मजा आली. थँक्यू टीम. मंडळी आज एका आजीची आणि तिच्या आवडत्या सिरियल कलाकारांची अनपेक्षित भेट होणार आहे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा TRP अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी जत्रेकरांना. ऐक ना मला धडधडतंय. आपण सीन जो एक उरलाय ना तो करूया आणि मग खायला येऊया ना. हे बघ तसंही वैभव सर नाहीयेत ना, समीर पटकन शूट करतो. माझं झालंय बोलणं समीरशी. समीरला मी विचारलंय, तो म्हणाला की हा सीन संपेपर्यंत 1.5 तास तरी जाईल. 11 जण आहेत अगं सीन मध्ये. मास्टर होणार, क्लोज क्लोज क्लोज, किती वेळ लागणार त्याला? त्यात ती प्रज्ञा आहे. बापरे 4 फंबल तर कन्फर्म आहे. ठीक आहे. त्यामुळे खूप वेळ आहे आपल्याकडे. तू बोललीस समीरशी तर ठीक आहे. हो आणि मी विराजला असं पण सांगितलंय की आमच्या सीनचं लाइटिंग सुरू झालं की एक मेसेज टाक, आम्ही लगेच निघतो. परफेक्ट. त्याला सांगितलंय की कोणाला काही बोलू नकोस. काय ग्रेट आहेस तू. विराजला सांगितलंस कोणाला काही बोलू नकोस. तो आता जाऊन जाऊन बोलेल लोकांना. मूर्ख. जाऊ दे आता. ठीक आहे काय व्हायचं ते होऊ दे. मला कंटाळा आलाय ग सेटवरचा नाश्ता खाऊन खाऊन. मला सारखं चमचमीत खायचं असतं. एक्सक्यूज मी, हाय, ऑर्डर घ्यायला येता? अरे बापरे. बाई होय मामा. मॅडम तुम्ही तेच ना? बरं चिमूट कुंकूत बघ कपाळात. ओळखलं. एक मिनिट सगळं घंटय. सासू सासू सून. बरोबर आहे पण नाव चुकतंय. सिरियलचं नाव आहे बघतोस काय, घे चिमुटनी भर कुंकू. मी शलाका सारंगकर आणि मी इरा सारंगकर. सासू सून. बरोबर ओळखलं. सॉरी मॅडम पण मी बघतो तुमची सिरियल. अहो मग बघा की बिंदास. सॉरी कशाला म्हणताय? तुझे जोक नाही कळत कोणाला. हे तू म्हणतेस ईशा. कॉमेडी आहे. मॅडम आम्ही बघतो रोज सिरियल. माझी आई खूप मोठी फॅन आहे तुमची. थँक्यू. एक फोटो घेऊ काय? हो काढा ना काढा. एकच. थँक्यू मॅडम. थँक्यू. काय खाऊया? हॅलो आई. हॅलो आई तुला माहिती की तू कोण आले? कोण? थांब दाखवतो सरप्राईज आहे तुला. खुश बोल होतो. पटकन, वेळ नाही माझ्याकडे, बोल. हे बघ. हॅलो. नमस्कार नमस्कार. ऐका या चिमूटवाले चिमूटभर सासू सुना. मुठभर नाही. मॅडम एक डायलॉग बोलून दाखवा ना. अरे एक डायलॉग दाखव ना एक डायलॉग दाखव. बरं तुमच्यासाठी. प्लीज. माझ्याशी ना तय्या मला साध. आई साहेब माफी असावी.
थँक्यू. बघितलं ना मस्त मस्त होता तू. ऐक झोप नाही लागणार मला आज. थँक्यू नाचतायत त्या थँक्यू. सांभाळून सांभाळून तर करतो. ऑर्डर. हा ऐका ना, म्हणजे आम्ही ना खूप घाईत होत, आमचं शूट इथेच चालू आहे, तर आम्ही ब्रेकमध्ये पटकन आलोय खायला. तर फास्ट द्याल काहीतरी? सांगा ना काय देऊ? व्हाईट सॉस पास्ता द्या आणि ॲव्होकाडो सँडविच. ओके मॅडम, आणतो लगेच आणतो. Yes. चल चल ये. काय कॉम्बिनेशन. चल ग आई ये. हे बघ आज तुला सरप्राईज देते, ये. अगं नको ग. काय अगं महागातलं दिसतंय, नको हे तर नको. काय महाग करतेस गाई, सारखं काय पैशाचं. आई तुझी मुलगी आता कमवते, उडव बिंदास्ती. अगं नको, माझं लेकरू कमवतं म्हणून हिथं उडवायचंय. नको आपण बाहेर बाहेर फवं खाऊया ना आणि रबरवालं वडं खाऊया ना. ते ये तू इथे बस. अगं नको, महागातलं दिसतंय. नाही काय महाग, आज तू काहीच बोलायचं नाही. मी बोलणार, मी ऑर्डर करते, तू बस. अगं काहीतरी वेगळं मागवते, इथे बस बस. स्वस्तातला माग. मी बघीन ना, स्वस्तातला महाग. मी बघीन, तू बस. महागाचं दिसतंय बाहेर. अगं थांब ग जरा. इथं काही कोणी नस. भाऊ असं नाही ओरडायचं, तू म्हणतेस ना इकडे मोठ्या मोठ्या जागेत आलोय आपण. एक्सक्यूज मी. एक काय 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 झालं? आई, तिकडे बघितलंस का कोण बसलाय? कोण आहे? ते नाही का बघतोस काय, घे चिमुटणी घे कुंकू, आपण ती सिरियल बघतो ना. ते आपल्या माझ्या हिरावाली होय. तुझी इरा ते माझ्याशी ना तय्या मला साध्य काय. त्या दोघी बघ, इरा आणि शलाका बसल्यात, दोघी जणी बसल्यात. आई अगं माझी हिरा बसली का सामने. हाय. आई 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 अगं पडशील ना ग. कुठे आई, अगं जवळ नको जाऊस, त्यांना नाही आवडत कधी कधी. आई जास्त जवळ. हॅलो काय काय तुझ्या आता खावलीस ग चांडाळने तवळे. काय करताय काय. काय करते तू हे तर काय करायलीस ग. हा मला माहितीये, माझ्या लेकराला फसून घेऊन आलीस इथं आणि आता इथं जेवणामध्ये इश घालून मारून टाकणार आहेस माझ्या लेकराला. नाही आई काय मसनात तरी जागा मिळणार आहे तुला. थांबा, हे सगळं सिरियल मध्ये असतं, काय बोलताय तुम्ही? अरे माझं लेकरू ग, किती बारीक झालं ग माझं. सगळं लेकरू तू खात जा ग, काहीतरी खात जा ग. एकदम वाढली माझं लाज वाटते. काय करताय काय करता तू लई करतीस. हिचं डॉला काय, तू डॉला काय मारती ती माझ्याशी नात या मला थुकते तुझ्या डॉलाग वरती मी. कुत्र तरी घाबरत का ग. काय करतेस तू? गप्प बस. नाही इथे बस. माझं लेकरू गप्प बस आई. तुम्ही बसा, तुम्ही काकू शांत व्हा. काय सॉरी, मी खरंच सॉरी, पाया पडू का मी? नाही, नाही. सॉरी नाही, म्हणते ठीक तुम्हाला. आहे. काय ठीक आहे. आई सिरियल बघते ना तुमची खूप, आणि तुम्ही त्रास देता ना म्हणून तिला राग येतो तुमचा. पण मी खोटा त्रास देते, त्यांना सांगा त्या खरी चप्पल मारताय. सॉरी, आय एम चप्पल नाही जीव घेईन तुझा चप्पल. एक मिनिट बस मारतील त्या. एक माझ्या लेकराला हे तर आणलंय तर आबासाहेबांना माहितीये का. आबासाहेबांना कसं माहित असेल. येते त्यांना कळलं तर हिला इरे ढकलून देतील माझं लेकरू ग. अहो सॉरी सॉरी, नाही होत असं काही. आबासाहेब कुठं आहेत. गप्प बस जरा. आय एम सो सॉरी. प्लीज सिरियल मधलं आहे, वेगळं आहे, सांगा त्यांना. हो प्लीज, सॉरी. आबासाहेब, आबासाहेब नमस्कार. आई येला. काय झालं असं काय आईचं कुठं आहे. आई वातर नाही घातलं त्यांनी. कसं ते मांडीवरचे केस दिसतात. नाही काकू ते शूटिंग मध्ये धोतर बितर नेहमी मी असाच असतो आणि आता शूटिंग संपलेलं आहे. एनिवे असंच प्रेम राहू द्या. थँक्यू Sorry. घालत जावं धोतर बितर बरं नाही दिसत. गर्ल्स
आय एम अ फ्री बर्ड नाव. म्हणजे शूटिंग संपलं बाबा एकदाच. बॅकअप झालं. बॅकअप एकच सीन होता आणि त्याच्यात मला फक्त थँक्स एवढंच बोलायचं होतं. अरे यार थँक्सचा परडे घेतोय यार. बघ ना. मॅडम तुमची ऑर्डर. थँक्यू. थँक्यू. तू काय खाणार? नाही तुमच्यात शेअर करतो ना मी. तू नको मला समजून, मी तुला सांगते. आबासाहेब बरं झालं तुम्ही येळेवरती आला, नाही तर आपल्या लेकराला मारून टाकलं असतं या बाईनं. तुम्ही पोलिसांना फोन करा. अहो, काय? पोलिसांना फोन करा. कसं मारणार आहे मी? का मारेन मी? का मारीन? इश घालणार होती ती जेवणात. काकू ऐका, शांत व्हा तुम्ही आधी. हे बघा जे टीव्हीवर दाखवलं जातं ना ते खरं नसतं. आणि ही आहे ना खूप चांगली बाई आहे तशी. कायची चांगली बाई आहे, धडाची आहे का? 2 वर्षात 2 नवरे बदललेली बाई आहे. बाबा बस का 1 मिनिट. काकू काय? कोण 2 नवरे काय? हा कुठला विषय आहे? कोण 2 नवरे? आय एम सो सॉरी. काय बोलतायत त्या? अरे सिरियल मध्ये तुमचा आधी ते नवरा दाखवलेला ऍक्टर वेगळे होते ना, आता हे बदलून आले म्हणून ती म्हणते. मग ऍक्टर काकू तिला नाही आधी वेगळा ऍक्टर होता. ऐका, माझा नवरा जो करायचा तो वेगळा ऍक्टर होता. त्याने जास्त पैसे मागितले ना, म्हणून निर्मात्यांनी त्याला बदललं आणि ह्याला आणलं. आता हा म्हणजे नवरा तोच आहे, नाव तेच आहे ना, ऍक्टर बदललाय काकू फक्त. आणि खरं माझं लग्नच नाही झालंय. हे सिरियल मधले नवरे आहेत. लग्न नाही झालं तर एवढं मोठ्याला कुंकू लावून कशाला मिरवत असतीस तिथं? माझ्याशी नाची काय डायलॉग. आणि म्हणती मी करोडपती, एवढा मोठा बंगला. इन तर 4 साड्या घालतीस आलटून पालटून. आई काय संबंध? माझं लग्नच नाही झालंय. हे सिरियल मधले नवरे आहेत. लग्न नाही झालं तर एवढं मोठ्याला कुंकू लावून कशाला मिरवत असतीस तिथं? माझ्याशी नाची काय डायलॉग. आणि म्हणती मी करोडपती, एवढा मोठा बंगला. इन तर 4 साड्या घालतीस आलटून पालटून. आई काय संबंध? नाही तर काय, एवढा पैसा काय उरावा घेऊन जाणार आहेस? तिरडीवर नेणार आहेस वय? मी नाही. आता बदल. आमच्या पैशाच्या नसतात त्या साड्या. आमचं कॉस्ट्युम डिपार्टमेंट असतं काकू. तर ते डिझायनर. 1 मिनिट. बाप. आई ऐका आई. ओय ग. हो कसं का वाढलं माझं लेकरू? खा जाग तू. तुला सांगत असते ह्या टवळीच्या हातचं नको खाऊस, ती तुझ्या जेवणामध्ये इश टाकते. मी किती मोठ्याने ओरडत असते, माझ्याकडे तुझं लक्षच नसतं बाई. मग आणि त्या दिवशी तू ते पायरीवरनं पडलीस तर काय स्वतः पडलीस होय? मग अगं ह्या टवळीसाठी मी ना तुला ढकललं होतं. मी तुला सांगते अगं लेकरा, माग बघ तुझं लक्षच नसतं माझ्याकडे. अहो मला तुझा आहे ना एक कान माझ्याकडे ठेवत जा, मी सांगते तुला. अहो मी टीव्हीत असते, तुम्हाला मी दिसत असते पण आम्हाला तुम्ही नसता दिसत. मला सगळं दिसत असतं. बरं ठीक. एवढी बारीक झाली का? ऐका माझं ऐकणार का आता? होय, हा? होय, हा? ऐकते. ऐका हा. होय. आम्ही ना खऱ्या आयुष्यात वेगळे आहोत. हा म्हणजे सिरियल मध्ये आम्ही वेगळे असतो. म्हणजे खऱ्या आयुष्यात माझं खरं नाव मोनिका आहे. मुनका. हा आणि हिचं खरं नाव हर्षिता आहे. हाय. आणि हा बंडूराम तुपे. येडी काय पण काय बोलतीस तू? आबासाहेब आहेत ते. नाही ते सिरियल मध्ये खरं नाव बंडूराम. खऱ्या आयुष्यात बंड्या आहे हा आमचा. आज सोडलेली बाई बघ नवऱ्याला बंड्या म्हणती. ती काय मी पण बंडेच म्हणते. दुसऱ्यांना सोडली म्हणून आपण नाही सोडायचं. इऱ्या आपण नाही सासऱ्याला बंड्या म्हणून हाक मारतात. असं नाही करायचं. सिरियल मध्ये सासरे आहेत ते माझे. खऱ्या आयुष्यात मित्र आहे माझा, कॉलेज पासूनचा मित्र आहे. मी बंड्याच म्हणते त्याला, बंड्या. हे बंड्या मला बोलताना पण कसं तरी होतं. आणि तुझं काय नाव? मोनिका फ्रेडरिक. काय ग? म्हणजे तू मराठी नाही सोय? नाही मी मराठीच आहे. माझा नवरा ख्रिश्चन आहे, रॉजर आई अगं बाय शांत अगं काय ग हे? धक्क्यावर धक्के देतात ग हे. ख्रिश्चन नवरा म्हणते. आणि ही कोण ग? हर्षिता खरात. खरात आहे वय? अगं हे आपल्यातली आहे. मग तुम्ही पण खरात आहात? खरात आहे. खरात आहे वय तू? मारत नाही. हे तर खरात आहे वय ना तुम्ही? खरातांमध्ये असं वागतात होय? असं दुसऱ्यांना असं घालून पाडून बोलतात होय? इश खाल असं का वागतं ग? काकू मी तेच सांगायचा प्रयत्न करते. मी खऱ्या आयुष्यात अशी नाहीये. ते
ते आम्हाला सांगतात ना ते शूटिंगसाठी ते आम्ही करतो आणि ते आधी शूटिंग केलेलं असतं ते तुम्हाला दिसतं तेव्हा ते नसतं बनत. तेव्हा तेव्हा घडलेलं नसतोय. नाही नाही म्हणजे तुम्ही जेव्हा टीव्हीवर बघता ना ते एक आठवड्या आधीच झालेलं असतं. हा शिवाय तुम्ही धोतर घालून यावं पहिलं. आई ते नाही मांडीवच बाई बघवत पण नाही. धोतर घालून यायचं. आई असू दे अगं ऑर्डर आली आहे त्यांची खाऊ दे त्यांना चल सॉरी. अगं हात काढ खांद्यावरचा सासऱ्याच्या खांद्यावर हात ठेवतोय. आपल्यात नसतं तसं. कळतेस काय तू? कठीण आहे काकू विष नाही घातलंय मी हे बघा. अगं मरशी मरशी. अगं नाही हे बघा मी पण खातीये. अगं ये रे तू नको. अगं नको खाऊ. रिलॅक्स. ते खोटं असं नाही तिकडचं सगळं. तू सॉरी सॉरी खरंच सॉरी आई. नाही ठीक आहे ठीक आहे. खूप प्रेम आहे आईचं तुमच्यावरनं म्हणून ती असं वागते. हो मी रोज दिसताना ती एकदम कनेक्ट झाली तुमच्याशी. काकू काय? ही जी दिसते ना तुम्हाला साधी सरळ सोज्वळ बघते बघ कशी. डेंजर कीड आहेत तिच्यात. म्हणजे मध्ये हॉस्पिटलमध्ये दाखवली ही हॉस्पिटलच्या बेडवर पायाला प्लास्टर. तर त्या प्लास्टरच्या पायाने तो पाय आमच्या पायात पाय घालून ती आम्हाला पाडत होती आणि मजा घेत होती आमची. दुखत होतो का ग खूप? नाही नाही खोटं प्लास्टर होतं ती आम्हाला पाडत होती. हा डॉक्टरांनी खोटं लावलं होतं होय. अहो डॉक्टरच खोटा होता. म्हणजे ग सकाळी निली गोली संध्याकाळी पिवली गोली. डेंजर. फक्त चेहऱ्याने डॉक्टर वाटत होता. हा. जिभेचे तुकडे पडले होते. डबिंग केलं होतं नंतर आठवतंय का? होय का? पण ते दवाखाना दाखवतात तू पण खोटा असतोय. अहो सेट असा लावला की घर असा उलटा फिरवला की हॉस्पिटल. काय करते त्यांना कळणार आहे का? आम्ही सगळं खरं खरं समजतो आणि हे फसवतात आम्हाला. कसं होत नाही. भाऊसाहेब येतील ना त्यांना मग कॉम्प्लेंटच करणार आहे मी ह्यांची. मग बघ. भाऊसाहेब कोण? अहो भाऊसाहेब आमच्या इकडचे नगरसेवक आहेत. आई सरळ त्यांच्या ऑफिसमध्ये गेली परवा आणि त्यांना कंप्लेंट केली की ते सिरियल मध्ये किती जाहिराती दाखवता बंद करा म्हणून. आम्हाला नाही आवडत ते. मग असं तुटल्यासारखं वाटतं ते. मला नाही आवडत आम्हाला. म्हणे सरकारला विनंती करा तुम्ही आणि जाहिराती काढून टाका. आई बोळी हो. अहो जाहिराती आहेत म्हणून चॅनलला पैसे मिळतात. चॅनलला पैसे मिळतात म्हणून आम्हाला पैसे मिळतात म्हणून आम्ही ही ऍक्टिंग करू शकतो. जाहिराती बंद केल्या ना चॅनल बंद पडेल सिरियलही बंद पडेल. मग चालेल का सिरियल बंद झालेली नाही, मीरा नको, दिसणार नको. नाही हे मग. बाया नको माझा जीव आहे त्याच्यामध्ये. ते नको नाही, बंद नाही. पाडायला सांग. नाही, नाही. Please सांगा त्यांना. हो पण ते सगळं खरं नसतं. ते आम्हाला गोष्ट स्क्रिप्ट असते. म्हणजे आम्हाला एक रायटर लिहून देतो काय बोलायचं. एक दिग्दर्शक असतो जो सांगतो की हिला आता तू जिन्यावरनं ढकल इथे हे ते सांगतात. ते आम्ही फक्त कॅमेराच्या समोर करत असतो ऍक्टिंग करत असतो. ते सांगतात. डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जातो. हा वकील कोर्टात जातो. तसं आम्ही ऍक्टर शूटिंगला जातो. असं आम्ही असं खरं आहे असा भास निर्माण करतो. पण ते खोटं आहे याचं भान तुम्ही ठेवा. नाही काय ना ते जेव्हा तुम्ही तुमच्या सुनाला त्रास देता ना तेव्हा आमच्या सासून दिलेला त्रास आम्हाला आठवतो. मग असं सून सासूच्या विरोधात उभी राहिली ना की असं आमच्या पायात एकदम बळ येतं का बाय आम्ही जे करू नाही शकलो तर कुणीतरी करतो तर आनंद वाटतो. काकू म्हणून. आणि तुम्हाला ते खोटं खोटं काय वाटत असेल ते वाटू द्या. आम्हाला खरं खरं वाटतं. आम्हाला त्याच्यात आनंद मिळतो. बंद नका करू. शांत व्हा शांत व्हा. आणि माझ्या लेकराला जरा खायला घालावं एवढंच दिसतं ते एवढंच. अहो, तुमचं हे लेकरू नाही ते डुकरू आहे. ते डुकरू काय बोलता असं तर चर खाता ते. हा त्याच्या फरमाईशी पण खूप मोठमोठे आहे. हॉट चॉकलेट फिश बर्गर ॲव्होकॅडो सँडविच. असू दे जे मागतं ते द्या. आम्ही बघू नंतर काय बरं, होईल ते बरं. मग. द्या त्याला. भाऊ आई असं नाही ओरडायचं. सांग एक्सक्यूज मी येस मॅम. काय खायचंय तुला सांग. मला फव चालती. फव माग. बरं ठीक आहे पोहा एक पोहे आणि एक मसाला डोसा. ओके येस थँक्यू. व ऐका ना वो धोतर घालून या ना. बरं नाही दिसत शिबाय कसं चांगलं दिसत. वा 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 कलाकारांसाठी अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स होता आणि या मंचावरून हे सांगण्यात आलं याचाही मला अत्यंत आनंद आहे. खूपच छान कॉन्सेप्ट खूप छान सादरीकरण. बघूया हा रसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद दा छान विषय होता. फार गोड विषय होता आणि खूप सादरीकरण सुद्धा फार गोड होतं. म्हणजे
तुम्ही त्या ॲपियरन्समधूनच तुम्ही दाखवलं की तुम्ही नट्या आहात, ईशा आणि प्रिया तुम्ही. आणि श्याम्या तुझं पण वावर छान होता, खूप इंटरेस्टिंग वावर होता. तर तू मस्त, चेतना मस्त, वनिता आजच्या आज नजर काढ घरी गेल्यानंतर. विलक्षण ताकदीची अभिनेत्री आहेस तू, विलक्षण. ज्या पद्धतीने तू कॅरेक्टर पकडलं होतंस ना, क्या बात आहे विनीता, क्या बात. लाजवाब कॅरेक्टर आहे, लाजवाब. फार मजा आली वनिता तुला बघताना. गॉड ब्लेस यू. अप्रतिम. सई. अमेझिंग परफॉर्मन्स. मला हे खूप दिवसापासून या चेअरवरती बसून म्हणायचं होतं. हाय वैभव. खूप इंटरेस्टिंग विषय होता, अनएक्सपेक्टेड विषय होता. असा विषय या मंचावर झालेला नाही आहे आणि नवीन काहीतरी बघायला आम्हाला कायमच मजा येते. वने, खूप दिवस झाले, मला जुजबी द्यायला यायला लागेल. खूप मस्त परफॉर्म केलंस वने. म्हणजे आम्ही हसत हसत, तू जेव्हा रडत होतीस तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. इतकं तू खेचून घेतेस आणि तिकडे घेऊन जातेस यार वने. खूप कॉम्प्लिमेंट्स आणि खूप मजा आली. व्हेरी नाईस. वा वा वा. याचबरोबर मला आपल्या डिरेक्शन टीमचं, रायटिंग टीमचं पण फार अभिनंदन करावं असं वाटतंय. मला आत्ताच असं कळलं की हा खरा किस्सा आहे. खरंच एक आजी गेल्या होत्या एका राजकीय व्यक्तीकडे आणि सांगायला की ह्या जाहिराती प्लीज कापा, मला असं कटून नाही बघायचंय. सो समाजात जे अवतीभवती घडतंय ते आपण इमिडिएटली आपल्या स्किट्समध्ये इन्कॉर्पोरेट करतो, याचा मला अत्यंतिक आनंद आहे. थँक्यू सो मच टीम. ऑल द बेस्ट. मंडळी, आज आपले निरागस घरमालक आणि त्याचे भाडेकरू येणार आहेत आमने सामने. चला बघूया आज कोण बाजी मारता येते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. या शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला, तुझी चिमणी उडाली भुर्र, माझा पोपट बिसटला. तुझी चिमणी उडाली भुर 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 भुर, माझा पोपट बिसटला. बिसटला 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 जासला. आज जाम मी खुश आहे. काय झालं? प्रसाद, आज मी जाम खुश आहे. काय झालंय? तुला ना मला आज एक आतली गोष्ट दाखवायची आहे. पोपटाची? नाही म्हणजे मी चुकीचं नाही बोललोय. म्हणजे जनरली कसं सगळे लोक बोलतात, हे मी तुला आतली गोष्ट सांगतो, पण मला आतली गोष्ट दाखवायचीच आहे. दे 50,000 रुपये सगळ्या लोकांनी मला भाडं दिलेलं आहे. नुसतं दारात असं उभं राहिलो, भाडं पाच सगळ्यांनी काढून दिलं. आवरा मी जाम खुश आहे. फक्त आता श्रमेश आणि बेटकरनी भाडं दिलं की ताट मानाने घरी जायला मी तयार. हिच्या हातला श्रमेश, प्रथमेश, दरवाजा उघडा वासऱ्यानं. श्रमेश, प्रथमेश, दरवाजा उघडा. पम्या मालक आले. बघ ना काय तुझं एवढा कॅज्युअल मालक आले. अरे यार कंटाळा येतो रे, आता परत नवीन काहीतरी करायला. रमेश, प्रथमेश, दरवाजा उघडा. हा. अजून बघतो का? दरवाजा उघडा. कोण आहे? अरे कोण आहे? मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाज अरुण कदम. हा दरवाजा उघडणार नाही. हा दरवाजा फक्त मंत्राने उघडतो. वैसे मंत्राने दरवाजा उघडायला ही काय अलिबाबाची गुहा आहे? इच्छा हातलं हे ऐकणार नाही. मला माहिती आहे तुम्ही दोघं आतच आहे. श्रमेश, प्रथमेश, दरवाजा उघडा म्हणजे उघडा. उघडा दरवाजा वासरनो. आता दरवाजा उघडा नाही तर लाद घालीन. अरे मालक अलब्याला इकडे आला तुम्ही. भाड देणार होतो पण आणखीन काय नाही. ओनली भाडं, ओनली रेंट.
नाव धिस इज पॉइंट, धिस इज भाडं म्हणजे भाडं पाहिजे मला. नाटक नाही पाहिजे वसर, नाटक आता चालणार नाही, भाडं पाहिजे मला. आम्ही कधी नाटक केलं? आम्ही कशाला नाटक करू? मग वसरे मी नाटक करतोय, मला माहिती आहे तुमची नाटकं वसरून. जेव्हा जेव्हा मी येतो भाडं बघायला तुम्ही नाटक करता, ते नाटक मला चालणार नाही. मला नाटक चालणार नाही, मी नाटक कोलून प्याले वसरनो. मालक तो तेच बोलतोय. काय? आम्ही नाटक करत नाही, पण तुम्ही नाटक केलं पाहिजे. मी कशाला नाटक करू, मला कुणाला भाडं द्यायचंय? अहो ह्यातून भाड्यातच आहेत ते. ऍक्टिंग वाले नाटक बोलतोय तो. हा, कुठलं ऍक्टिंग वालं नाटक? ऍक्टिंग वाला नाटक प्रशांत दामले वगैरे करतात ते. ते प्रशांत दामले करताय ते? हा. म्हणजे ते ए नाही अरे हाय काय नाही काय. बस 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 बस. मालक तिकडे बघा, घरी जा. कान भरपूर घरी जा, काय घरी जा. मालक हे बघा, ही चाल, हाच रुबाब, क्या बात आहे. हेच एक्सप्रेशन, माशाअल्लाह. हेच मालक तिला पाहिजे. तुम्ही जा, तुम्ही तिला भेटा, जा लवकर जा. अरे हा, पण वाचाऱ्या कुणाला भेटा? रंगभूमीला. रंगभूमीला? हा म्हणे बोलवलं तिने? हा, भेटायचंय? नको. माझं लग्न झाले रे, म्हण बायको आहे. लग्न झालं नसतं तर मी भेटलो असतो. माझ्या किती तळपायची आग मस्त करतात ते कधी कधी. मध्ये मध्ये हो रंगभूमी म्हणजे स्टेज ज्याच्यावर तुम्ही परफॉर्म करणार. हा तुमच्या अंगात काय काय तुम्हाला माहित नाहीये. सगळं घुसमटतंय ते बाहेर काढा. नाही म्हणजे मला खरंच माहिती नाही. जनरली लोकांच्या अंगात 9 रस असतात. तुम्ही 12-15 रस घेऊन फिरताय. लक्षात घ्या, काय? बाकीच्यांच्या अंगात अभिनयाचा किडा असतो. तुमच्याकडे किड्यांची फॅमिली आहे. मग उद्या तुमचं नाटक लागलं तर लोक गर्दी करतील तुमची मज्जा बघायला. मग बाकीच्या नाटकांचं तिकीट किती जातं? 300, 400, 500. जेव्हा तुम्ही काम करणार 1000, 2000, 3000. तुम्ही फक्त एवढंच करा, तुम्ही आता रंगभूमीला सावरण्यासाठी प्रयत्न करा काहीतरी. पण कसं वाचारे? अहो मी पदर पसरतो पण कशाला? अहो तुम्हाला पोकळी भरून काढायचे. रंगभूमीवर एक पोकळी तयार कर. काय बोलतोय? हो करता तुम्ही. म्हणजे खरंच हा एवढे बोलतोय, हे माझ्याकडे आहे आतमध्ये. तुमच्याकडेच आहे. तुम्ही चालता बोलता प्रशांत दामले केलात. म्हणजे ते आपलं आजच प्रशांत दामले केलात तुम्ही. जे सर्वात कठीण आहे ते तुम्ही केलात. मग बाकी काय? खरं सांगा मालक, तुम्ही ह्याच्या आधी कधी नाटक वगैरे केलंय काय? शाळेत असताना लहानपणी शाळेत असताना मी नाटक केले. कुठलं नाटक केलंय? हे ससा आणि कांसव आहे ना, त्यांच्या शर्यतीत मी मोर झालो होतो. ससा आणि कांसव त्यांची गोष्ट जी आहे ना, त्यांच्या म्हणजे त्या शर्यतीत मी मोर झालो होतो. ससा कासवाच्या गोष्टीत मोर कुठे आला पण? अरे असं काय करतो? ससा आणि कासवांची जी शर्यत झाली होती ना, ते सगळे बघायला म्हणजे ती प्राण्यांची सगळी भावकी आली होती ना. अच्छा. म्हणजे सिंह, हत्ती, जिराफ, उंट, हे सगळे लोक त्याच्यात मी मोर झालो होतो. तुम्ही पक्ष्यांचा राजा मोर केला? मोर झालो होतो. काय बोलता? अरे मग त्या कासवाने ती शर्यत जिंकल्यावर मी काय नाचलो. कसे नाचतात? दाखव जरा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. बाप रे. झाला माझा नाच बघून शाळेतली सगळी लोक येडी झाली. हे तर काहीच नाही. अरे ती लाकूड तोड्याची गोष्ट आहे, त्याच्यात पण मी मोर झालो होतो. आपण लाकूड तोड्याच्या गोष्टीत मोर नाहीच आहे. अरे बचारे असं काय करतो? तो लाकूड तोड्या जंगलात येतो का नाही? मग मी तिकडे विहिरीवर असा बसलेला असतो. अच्छा. लाकूड तोड्या हे भुर चल. तर मी अच्छा आपलं उरून जातो. वा वा वा. मस्त मस्त. हा, म्हणजे त्यानं आवरा हरवलंय. कुठली पण गोष्ट असू दे, त्याच्यावर मोर आहेत. नाही चांगलं आहे, चांगलं आहे. तुम्ही लक्षात घ्या, मेन गोष्ट कोणाची होती? ससा कासव. कासवाची, बरोबर. पण हिरो कोण ठरला? मोर. लाकूड तोड्याची गोष्ट, हिरो कोण? मोर. लाकूड तोड्या. पण हिरो कोण ठरला? मोर. मोर. मग केवढे मोठे नट आहात माहितीये तुम्ही? हे नाही. मुख्य नटांना खाऊन टाकताय. म्हणजे हे तुमच्यात ना अंगात सगळं भरलेलं आहे. आतामध्ये लपवलं होतं तुम्ही. आणि तुम्हाला माहितीये काय, तुम्ही जर रंगभूमीवर आलात तर रंगभूमीला पण भारी वाटेल. मग तिला भारी वाटेल ना. म्हणजे कलाकारांच्या नावाच्या आधीत आणि अरुण कदम ते असतं ना, आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर
तसं आणि अरुण कदम तिला पण भारी वाटेल ना. अरे सगळे मग आणि अरुण कदम पण आणि अरुण कदमच्या आधी कोणतरी माझ्याबरोबर कोणतरी असणार ना सोबत. तुमच्यावर कोण असणार गेस करा. हे झालं ना तुम्ही एवढं आता हिरो म्हणजे कोण असणार. एवढं नाही माझं गेस हिरोईन असणार ना. हिरोईन मी हिरो आणि सोबत हिरोईन बोलतो काय मग आणि हिरोईन साधेच ना. कोण सई तामणकर आणि अरुण कदम. पाय माझे मग ती माझ्याबरोबर काम करेल. तिने इंटरव्ह्यू दिलाय. अरुण कदम सारखा हरहुन्नरी कलाकार जर स्टेजवर वावरणार असेल तरच मी नाट्यसृष्टीत पदार्पण करेन. एवढा कठीण इंटरव्ह्यू दिला तिने. इथं काहीच नाही. प्राजक्ता माळीने सुद्धा होकार दिलाय. प्राजक्ता माळी आणि अरुण कदम. माली बरोबर पण मी म्हणजे तिने तर असं असं करत वगैरे इंटरव्ह्यू दिलाय. या गडबडीत केलंय. वा 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 वा. वा मला जाम भारी वाटत. तुम्ही फक्त नाटकात काम करा. नाही ते सगळं बरोबर आहे वाचाऱ्यानो. हा हिरोईन आहे सगळे आहे रे पण माझ्यासाठी नाटक कोण लिहिणार आहे. पाम्या हे म्हणजे काक्यात कळसा गावाला वळसा. हे नाव चांगलं मन आवडलं. नाही ही म्हण आहे, हे नाव नाही. म्हण आहे? नाटक कोण लिहिणार. उजव्या बाजूला बघा लेखक आहे. अहो तिकडे नाही, हा बघा लेखक आहे तो. हा लेखक आहे. हा लिहितो. वाचारा हा भाडं देत नाही. हा काय लिहणार आहे. अहो मालक तेच आहे. तो काय करतो इथे बसून लिहित असतो ना. हा मग तो लिहिता लिहिता भाडं द्यायचं विसरतो. आपण काय करूया ह्यांच्यासाठी नवीन नाटक लिहूया. जसं प्रभावळकर सरांनी हसवा फसवीमध्ये 6 रोल केले बरोबर. यांच्यासाठी आपण 8 रोलचं नाटक लिहू. 8 रोल. 8 रोलचं नाटकाचं नाव असेल गंडवा गंडवी. वा. हे पण नको 8 मध्ये लय होतील. टेन्शन घेऊ नका. नाही पण 8 रोल म्हणजे कसे मला माहित पण नाही. हो कराल तुम्ही. तुमच्या आतमध्ये लपलंय सगळं. बरोबर. मला तर याच्यावरनं शेअर पण आठवला आता. काय बात आहे. सांगतो बर्बाद गुलिस्ता करने को क्या बात है. बस एक ही उल्लू काफी था. वाह वाह. बर्बाद गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफी था. हर शाख पे उल्लू बैठा है अंजाम गुलिस्ता क्या होगा. क्या बात आहे, क्या बात आहे. मोठे शायर बोलून गेलेत. मग मला पण एक शेर आठवला. हो काय. कामावर जायला उशीर जायला. हा शेर नाहीये हो. शेर रिक्षातलं गाणं आहे हे. तुम्हाला तो कुठे नेतोय. तुम्ही कुठे शेर रिक्षात बसताय. काही बोला नाटकावर नाटकावर लक्ष द्या. हा. 8 भूमिका करायच्या. 8 भूमिका. कराल ना तुम्ही. हा म्हणजे प्रयत्न करायला काय हरकत अहो तुमच्या मनामध्ये तुमच्या अंगात आहे सगळं. तुम्ही फक्त बाहेर काढा. हा तुम्ही खूप बिझी असणार आहात. हा. एक रिक्वेस्ट करू काय. आम्हाला दोघांना असिस्टंट म्हणून ठेवाल काय. ठेवायच लागणार वाचाऱ्यानो. आम्ही दोघे आम्ही दोघे आहोत. मी कामाला सुद्धा लागलो बऱ्यापैकी. म्हणजे सुरुवात पण झाली माझी कामाची. कसलं काम केलं? हे काय इकडे मी आता रजिस्ट्रेशन पण करायला घेतो आपल्या संस्थेचं. हा हा संस्थेचं करून टाका करू नका ना. ए बाबा 20,000 बोलतायत. हा चल 20,000 लय होतील. नको मग. का नको 20. 20,000 तुमच्या नाटकाचं पहिलं तिकीट प्रसाद ओकनी घेतलं सुद्धा. काय बोलतो. मग तुम्हाला बघायला आतुर झालेत असा मेसेज आलाय. म्हणजे 20,000 रुपये आता दिले तर डायरेक्ट. 20,000 नंतर तुम्ही लाखात लोणारा तुम्ही. नाही मग ते एक काम कर लगेच करून टाक बुकिंग. हा जेवण टाका. मस्त म्हटलं का. बस 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 झालं. बस. हा बघ परत फोन आला. कुणाचा. नाही आलंय. मेसेज आलाय प्राजक्ता माळी. तिचं काय आता. तिला तुमच्याबरोबर प्रोडक्शन हाऊस काढायचं आहे. वा. प्राजक्ता अरुण. नको अरुण जोगता असं पाहिजे. प्राजक्त अरुण नाही. अरुण जोगता असं पाहिजे. ठीक आहे टाकतो. ऐकणार हो बोलली. लगेच तुमच्याबरोबर काम करायचं लोकांना. तुम्ही रंगभूमीवर आलेच पाहिजेत. ले घाई गडबडीत बोल. तिला नको गडबड करू तू. करणार. मी काय म्हणतो आता आपल्याला ते हे लागेल काय ते? ना लेखक म्हणून कोणाला तरी देऊया लिहायला. कसं तुला खूप लोड आहे ना. नाही मला वाटतं की मोठे सरांनाच देऊया. हा त्यांना पण असंच पाहिजे. त्यांना पण कळलं. सचिन मोठे म्हणून लेखक आहेत. त्यांना आपण स्क्रिप्ट लिहायला देऊया. अरे पण ते लिहितील माझ्या स्क्रिप्ट. लिहितील. आणि नेपथ्यासाठी आपण मामा मुळे चालेल. आणि लाईटसाठी शीतल तळपदे किंवा श्याम चव्हाण. चालेल बेस्ट. आणि बस झाले आधी. बस झाले एवढे. फक्त त्यांना ऍडव्हान्स द्यावा लागेल ना. काहीतरीच 15,000 ऍडव्हान्स लागतील. अरे वाचारून आता दिले ना 20,000 रुपये. 15,000 तिकीट असणार आहे तुमचं. खरे. लाखात लोणार तुम्ही. आता 15,000 द्याल नंतर 15 लाख कमवाल. पहिल्या नाटकाचं कलेक्शन. पटकन सुरू करा. पटकन त्यांना फोन बिन करून टाक. आता झालेलं आहे ना सगळं. हो बऱ्यापैकी झालं. ते बाकीच्या आत नका ठेवू. अरे म्हणजे काय वाचारे ते घरी द्यायला लागतील. एक थांब. फोन व्हायब्रेट झाला. कोण आहे.
सचिन मोठे काय बोलतोय? स्क्रिप्ट पाठवली नाटकाची. अरे माझ्यावर पैसे अजून त्याने दिले पण नाही. स्क्रिप्ट कशी पाठवली? नाही नाही ते पैशासाठी काम नाही करत. शेड्यूलचे 6 विषय निघाले ना खुश होतात ते. स्क्रिप्ट आली. गिफ्ट आली. तुमच्या पहिल्या नाटकाचं नाव काय माहिती आहे? काय? सकाराम ग्राइंडर. क्या बात है. खरं तर ना ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांचा तो. क्रिस्टोफर नोलनला दिला होता ना ते. दिला नाही त्याने मागितला होता. हा ते बोलले होते. आता ह्यांचं नाव म्हणून त्यांनी दिलाय तो. ठीक आहे. काय करा नको सांगा. नाही 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 चालेल चालेल चालेल. तुम्ही पैसे दिलाय आम्हाला. हो, 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 हा, हो. ठीक आहे मग त्यांना सगळी कामं पटापट करून टाका. नाही सगळं झाले आता जवळजवळ रजिस्ट्रेशन झाले सगळं झाले आता. बरं, फक्त सकारामच्या कॅरेक्टरसाठी तुम्हाला स्पीच वर्क करावं लागेल. म्हणजे काय डिक्शनचा प्रॉब्लेम नाही पाहिजे. हा बरोबर. एकदम म्हणे दाखवलं की मी करेन ना रे. दाखवू का? हा दाखव. हे, तोंडात पेन्सिल ठेवायची असेल. आजी बरोबर आणि बोलायचं जवळजवळ 2 वर्षाच्या कर्मलोपानंतर पुन्हा स्वाध्यास सुरुवात करण्यापूर्वी ज्या जगत चालकाच्या कृपेने आजचा दिवस प्राप्त झाला त्याचे अंतःकरणपूर्वक स्मरण करणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे. जवळ जवळ नंतर मी ब्लँकेट झालो. एक सोपं द्या काय हे नाटकाचं पहिलं वाक्यच सांग ना काय आहे ते. पहिलं वाक्य हा मग हे घ्या. हे वाचून बोला पहिलं वाक्य. हा फील घ्या. सखाराम ग्राइंडर आहात तुम्ही. आपलं नाटक एकदम टॉप वर चाललंय. क्या बात आहे. आपलं नाटक एकदम टॉप आहे. सगळं कसं कडक. आता एकदा जोरात होऊन जाऊ देत. आपलं नाटक एकदम कोण आहात तुम्ही? आय एम द सकाराम ग्राइंडर. रंगभूमीवर कोण आहात तुम्ही? आय एम द सकाराम ग्राइंडर. याच रंगभूमीवर कोण आलाय? आय एम द सकाराम ग्राइंडर. थांबा थांबा तिकडे आय एम संपलंय. द सकाराम ग्राइंडर. वाह आय एम द सकाराम ग्राइंडर. असंच पाहिजे. 24 तास याच कॅरेक्टर मध्ये राहायचं. आय एम द सकाराम ग्राइंडर. वाह वाह वाह. बायको समोर आली तरी घाबरायचं नाही. काय सांगाल तिला? आय एम द सकाराम ग्राइंडर. वा कदमानू जो माणूस अजून हितच आहे. तुम्हाला सगळ्यांकडून भाडी आणायला पाठवलं होतं. हित काय करताय अजून? I am the Sakaram Grinder. I am not your Navra. Who are you? Who are you? कोण आहे तुम्ही? I am the Sakaram Grinder. Grinder ला मारते ही. इकडे वा. इकडे वा. कोण आहे तुम्ही? I am the Sakaram Grinder. हा सकाराम भाईंदरला चाललाय आता. सकाराम ग्राइंडर. तुम्ही चला घरी. नाही तुमच्या ग्राइंडरला मिरची लावून मसाला केला आणि तुमचं नाव नाही सांगणार मी. घरी चला. घरी चला. चला तुम्ही घरी. काय रे फोन इकडे यावं इकडे. काय रे काय झालंय? काय करत होते तिथे? काय आम्हाला माहित नाही मालकीनबाई अचानक आतमध्ये आले म्हणाले मला नाटक करायचंय पहिलं तिकीट घ्या. 5,000 रुपये घेतले आमच्याकडनं. किती घेतले? 5,000 रुपये. काय घे 5,000 घेतले? नाटकात एवढं दाखवणार काय होते? माहित नाही आतापर्यंत जे दाखवलं नाही ते दाखवणार बोलले. काय सॉरी हे बघ आताच भाडं घेऊन आली हे घेवा 5,000 ठेवा आणि सांगू नका कोणाला. नाही, सांगण्यासारखं- Please, या माणसाचं काय करायचं मला कळत नाही. सांगू नका. ओ मालकीनबाई हो हो अहो ते डबल चिन गेली. होय काय कटिंग पण आली आहे. ते जरासा क्रॅश डाएट सुरू आहे ना. बारीक बारीक कव पण आलेले आहे. आता माझा ॲवोकाडो ज्यूस प्यायचा टाइम झाला. चल निघते लगेच निघते बाहेर. चल रमेश हा आयुष्य सुंदर आहे. हो फक्त मालकाचं नाव अरुण कदम पाहिजे. वा 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 वा. अरुणा जगता हे नाव चालणार आहे मला. अरुणा खरंच मजा आली नेहमीप्रमाणे. सई ॲज युजल क्रेझी परफॉर्मन्स होता. अरुणदा पहिलं जे गाणं गायलं ते तुमची एक वेगळी स्केल होती. मला ती स्केल प्रचंड आवडली. वेगळीच होती ती स्केल. आणि तुम्ही तुमचे जे कलर्स ओतता कुठल्याही परफॉर्मन्समध्ये ते खूप न बघितलेले असतात. आम्ही ते पहिल्यांदा बघत असतो आणि ते बघताना खूप मजा येते. आणि तुम्हाला दोघांना जेव्हा बघतो तेव्हा असं होतं चोमड्यांनो किती लुबाडाल. म्हणजे स्वतः उठून जरा कष्ट करा आणि पैसे कमवा असं खरंच ऑडियन्स म्हणून फील येतो. त्यामुळे तुमच्या जगात आम्हाला घेऊन जातं त्याच्याबद्दल धन्यवाद. नेहमीप्रमाणे मस्त परफॉर्मन्स. मजा आली. थँक्यू बॉईज.
मंडळी, ही हास्य भरारी अशीच चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. त्यामुळे बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.